नमस्कार. कधीकधी आपल्याला कमी वेळेत होणारा चमचमीत, मसालेदार व पोटभरीचा पदार्थ बनवावा वाटतो. त्यावेळी महाराष्ट्राचा फेमस मसाले भात बनवू शकता. संध्याकाळी मसाले भाताचा मेनू हा उत्तम पर्याय आहे. लग्न समारंभात आपण मसाले भात, त्यावर तूप, खोबरे, सोबत ताक किंवा मठ्ठा किंवा सोलकढी व तळलेला पापड खातो. तसाच मसाले भात आज आपण बनवला आहे. मसाले भात बनवण्यासाठी 1.5 कप आंबेमोहोर तांदूळ घेतला आहे. हा 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. तुम्ही कोलम किंवा कोणताही छोटा तांदूळ घेऊ शकता. तांदूळ सुवासिकच वापरा. धुतलेल्या तांदळात पाणी 15 मिनिटे भिजत घालूया. भिजवल्यामुळे भात खूप छान फुलतो, मऊ होतो. आता एक वाटण बनवूया. मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या 2, आले 1 इंच, लसूण 10 ते 12 पाकळ्या, कोथिंबिरीच्या मुठभर काड्या पाणी न घालताच वाटून घेऊया. ह्या वाटणाने मसाले भात आपण लग्नात खातो तसाच होतो. 15 मिनिटांनी तांदळातील पाणी काढून टाकूया. त्यासाठी तांदूळ एका चाळणीत काढून घेतले आहे. आता कुकरमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करूया. गरम तेलात अर्धा छोटा चमचा मोहरी, 1 छोटा चमचा जिरे. मोहरी व जिरे तडतडल्यावर 2 तेजपान तोडून घालूया. लवंग 3 ते 4, चक्रीफूल 1, मसाला वेलची 1, हिरवी वेलची 2, दालचिनी 1 इंच, काळी मिरी 5 ते 6, खडे मसाले परतून घेऊया. आता ह्यात हिंग पाव छोटा चमचा, कढीपत्ता 8 ते 10 पाने, काजू 7 ते 8, शेंगदाणे. मसाले भात शिजवण्यासाठी जाड तळाचे भांडे घ्यावे. त्याने भात छान शिजतो व फुलतो. उभा कापलेला 1 मोठा कांदा मऊसूत होईपर्यंत परतूया. इथे आपण काजू व शेंगदाणे दोन्हीही घातले आहे, पण तुम्ही फक्त काजू किंवा फक्त शेंगदाणे घालू शकता. कांदा परतला आहे, पण ह्याचा रंग तांबूस केला नाही. तुम्हीसुद्धा कांदा असाच परतून घ्या. ह्यात हिरव्या मिरचीचे वाटण परतून घेऊया. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. वाटण परतल्यावर सुके मसाले घालूया. हळद पाव छोटा चमचा, लाल तिखट पाव छोटा चमचा, धने पावडर 1 छोटा चमचा, थोडीशी कोथिंबीर, तोंडली उभी कापलेली. ही मसाले भातात वापरतातच. मटार, उभे कापलेले थोडेसे गाजर कमीच घालावे. फ्लॉवर, बटाटा हा सालीसहित घेतला आहे. बटाटे कापून पाण्यात ठेवले होते, त्यामुळे ते काळे पडले नाहीत. चवीनुसार मीठ. ओले खोबरे नक्की वापरा. त्याने मसाले भाताची प्रॉपर चव येते. गोडा मसाला 1.5 मोठा चमचा. हा मसाले भातात वापरतातच. व्यवस्थित परतून घेऊया. तुम्हाला वांगी, टोमॅटो ह्यातील जी भाजी आवडत असेल ती वापरू शकता. 2 मिनिटांसाठी झाकण ठेवूया. हे छान परतले आहे. बाजूच्या गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे. कुकरमध्ये मसाले भात केला तर तांदळाच्या 1.5 पट पाणी घ्यावे व पातेल्यात किंवा कढईत करणार असाल तर पाणी दुप्पट घ्यावे. आता ह्यात भिजवलेले तांदूळ हलक्या हाताने थोडेसे परतून घेऊया. नैवेद्यासाठी मसाले भात बनवत असाल तर कांदा लसूण न घालता ह्याच पद्धतीने बनवा. तांदळाच्या 1.5 पट गरम पाणी ओतूया. आपण 1.5 कप तांदूळ घेतले आहेत, त्यासाठी 2.25 कप गरम पाणी तांदळात ओतले आहे. 1 छोटा चमचा गूळ, 1 मोठा चमचा साजूक तूप. मिक्स करताना हळूच मिक्स करावे. गरम पाण्याने उकळी लवकर येते व चव बिघडत नाही. उकळी आणूया. उकळी आली आहे. कुकरचे झाकण लावूया. आता शिटी लावली आहे. लो फ्लेमवर 1 शिटी करून घेऊया. कुकरची शिटी झाली आहे. गॅस बंद करूया. प्रेशर आपोआप निघून गेले आहे. कुकर पूर्णपणे थंड झाला आहे. कुकर गरम असताना झाकण काढले तर भात चिकट होतो. ह्यावर वरून साजूक तूप आवडीनुसार. ह्याने मसाले भाताचा फ्लेवर अजून वाढतो. किसलेले ओले नारळ, कोथिंबीर मिक्स करूया. गरमागरम मसाले भात खूप छान दिसत आहे.
लग्न समारंभ व मसाले भात हे पूर्वीपासूनच चालत आले आहे. ह्याबरोबर तुम्ही कोशिंबीर किंवा लोणचे खाऊ शकता. हा मोकळा सुटसुटीत झाला आहे, शिजला आहे. मसाले भात तयार आहे. इथे आपण मठ्ठा बनवला आहे. असा मठ्ठा बनवला तर तुम्ही 4 घास जास्त खाल. तयार आहे मोकळा सुटसुटीत व चमचमीत मसाले भात. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.